आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। वरील पुराण वाक्यांचा सार असे स्पष्ट झाले की श्री ब्रह्माजी रजगुण आहे, श्री विष्णूजी सत्गुण आहे व श्री शिवजी तमगुण आहेत। हे तिन्ही प्रभू नाशवान आहेत व त्यांचा जन्म मृत्यू होतो। दुर्गाला प्रकृती देखील म्हटले जाते। दुर्गाचा पती ब्रह्म क्षरपुरुष किंवा काल आहे। ती त्यांच्या सोबत पती पत्नी व्यवहार, रमण किंवा विलास करत राहते। दुर्गा व ब्रह्म दोन्ही स्थूल शरीरामध्ये आकारमान आहेत। हेच प्रमाण गीता अध्याय 14 श्लोक 3 ते 5 श्लोकांमध्ये आहे। गीता ज्ञानदाता ब्रह्म क्षरपुरुष किंवा काल म्हणत आहे की प्रकृती दुर्गा तर माझी पत्नी आहे। मी तिच्या योनीमध्ये गर्भधारण स्थान बीज स्थापन करतो, ज्यामुळे सर्व प्राण्यांची उत्पत्ती होते। मी सर्वांचा 21 ब्रह्मांडातील प्राणी पिता आहे व प्रकृती दुर्गा अष्टांगी सर्वांची माता आहे। याच दुर्गा प्रकृती किंवा अष्टांगीपासून उत्पन्न तिन्ही गुण रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू व तमगुण शिव अन्य प्राण्यांना कर्माच्या बंधनामध्ये बांधतात। त्रिगुणी माया रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी तसेच तमगुण शिवजी जीवांना मुक्त होऊ देत नाहीत। पवित्र गीता अध्याय 7 श्लोक 1 व 2 मध्ये ब्रह्म म्हणत आहे की अर्जुना, आता तुला ते ज्ञान ऐकवतो जे जाणल्यानंतर दुसरे काही जाणून घ्यायचे बाकी राहत नाही। गीता अध्याय 7 श्लोक 12 गीता ज्ञानदाता ब्रह्म क्षरपुरुष काल म्हणत आहे की 3 गुणांनी जे काही होत आहे ते माझ्यापासूनच झाले समज। जसे रजगुण ब्रह्मापासून उत्पत्ती, सद्गुण विष्णूपासून पालन पोषण स्थिती व तमगुण शिवपासून प्रलय संहारचे कारण काल भगवान हेच आहे। नंतर म्हटले आहे की मी यांच्यामध्ये नाही, कारण काल खूप दूर 21व्या ब्रह्मांडामध्ये निज लोकात राहतो आहे। परंतु मन रूपात मौज मजा काल हाच करतो आणि रिमोटने सर्व प्राणी मात्रांना व ब्रह्माजी, श्री विष्णूजी व शिवजी यांना यंत्रासारखा चालवत आहे। गीता सांगणारा ब्रह्म म्हणत आहे की माझ्या 21 ब्रह्मांडातील प्राण्यांची माझ्या पूजेपासूनच शास्त्र अनुकूल साधना सुरू होते, जे वेदांमध्ये वर्णित आहे। माझ्या अंतर्गत जेवढे प्राणी आहेत त्यांची बुद्धी माझ्या हातात आहे। मी केवळ 21 ब्रह्मांडांमध्येच मालक स्वामी आहे। यामुळे गीता अध्याय 7 श्लोक 12 ते 15 पर्यंत जे या तिन्ही गुणांपासून म्हणजे रजगुण ब्रह्माजींपासून जीवांची उत्पत्ती, सद्गुण विष्णूजींपासून स्थिती व तमगुण शिवजींपासून संहार जे काही होत आहे त्याचे मुख्य कारण मीच ब्रह्म काल आहे। कारण काल यास 1,00,000 मानव शरीरधारी प्राण्यांचे शरीर मारून मळ खाण्याचा शाप लागलेला आहे। जे साधक माझी म्हणजे ब्रह्म काल साधना न करता त्रिगुणमयी माया रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी ची साधना करून क्षणिक लाभ मिळवतात, ज्यामुळे ते जास्त कष्ट सहन करतात। सोबतच असा संकेत दिला आहे की यापेक्षा जास्त लाभ मी म्हणजे ब्रह्म काल देऊ शकतो। परंतु हे मूर्ख साधक तत्वज्ञानाच्या अभावाने याच 3 गुणांपर्यंतची रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी साधना करत राहतात। त्यांची बुद्धी याच तिन्ही प्रभूंपर्यंत सीमित आहे। यामुळे हे राक्षस स्वभाव धारण केलेले मनुष्यांमध्ये नीच शास्त्राविरुद्ध साधनारूपी दुष्कर्म करणारे मूर्ख मला म्हणजे ब्रह्म कालला पूजत नाहीत। हेच प्रमाण गीता अध्याय 16 श्लोक 4 ते 20 व 23-24 पर्यंत, अध्याय 17 श्लोक 2 ते 14 व 19 व 20 मध्येही आहे। विचार करा, रावणाने भगवान शिवांना मृत्युंजय अजर अमर सर्वेश्वर मानून भक्ती केली, 10 वेळा डोके छाटून समर्पित केले, ज्याच्या बदल्यात युद्धावेळी त्याला 10 शीश प्राप्त झाले, परंतु मुक्ती मिळाली नाही, राक्षस गणला गेला। हा दोष रावणाच्या गुरुदेव यांचा आहे। ज्या नादान साधू ऋषी यांनी वेदांना व्यवस्थित समजून न घेता आपल्या विचाराने तमगुण युक्त भगवान शिवला पूर्ण परमात्मा सांगितले व भोळा आत्मा रावण याने खोट्या गुरुदेवांवर विश्वास ठेवून जीवन व आपल्या कुळाचा नाश केला। एक भस्मागिरी नावाचा साधक होता। त्याने तमगुण शिवजींना इष्ट मानून शीर्षासन वर पाय खाली डोके करून 12 वर्षांपर्यंत साधना केली।
भगवान शिवजींना वचनबद्ध करून भस्मकड मिळवले. भगवान शिवजी यांनाच मारू लागला. उद्देश हा होता की भस्मकड प्राप्त करून भगवान शिवजी यांना मारून पार्वतीला पत्नी बनवायचे. भगवान श्री शिवजी घाबरून पळाले. नंतर श्री विष्णूजी यांनी त्या भस्मासुराला गंडहस्त नृत्य नाचवून त्याच भस्मकड्याने त्याला भस्मसात केले. तो तमगुण शिवजीचा साधक राक्षस म्हटला गेला. हिरण्यकश्यपूने रजगुण भगवान ब्रह्माजींची साधना केली व राक्षसच म्हटला गेला. 2. एकदा आजपासून सन 2006 सुमारे 335 वर्षांपूर्वी हरिद्वारमध्ये हर शंकरच्या भक्ती साधनेवर शास्त्रविधीरहित साधना करणाऱ्यांच्या कुंभ पर्वाचे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. तेथे सर्व म्हणजे त्रिगुण उपासक महात्माजन स्नानासाठी पोहोचले. गिरी, पुरी, नाथ, नागा इत्यादी तमगुण भगवान श्री शिवजीचे उपासक व वैष्णवपंथी सद्गुणी भगवान श्री विष्णूजींचे उपासक आले. प्रथम स्नान कोणी करायचे या कारणावरून नागा व वैष्णव साधू यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले. त्यात सुमारे 25,000 त्रिगुण उपासकांचा मृत्यू झाला. ज्या व्यक्ती क्षुल्लक कारणावरून नरसंहार करत असतील तर त्या साधू आहेत की राक्षस याचा स्वतः विचार करा. एखादी सर्वसामान्य व्यक्ती कोठे स्नान करत असेल आणि दुसरी एखादी व्यक्ती येऊन म्हटली की मलाही थोडे स्नान करण्यासाठी जागा देण्याची कृपा करावी, तर अशा वेळी शिष्टाचाराच्या नात्याने ती सर्वसाधारण व्यक्ती देखील म्हणते की या आपण देखील स्नान करा. अशा प्रकारे आयत्या वेळी येणाऱ्यांना स्नानासाठी स्थान देण्यात येते. म्हणूनच पवित्र गीता अध्याय 7 श्लोक 12 ते 15 मध्ये म्हटले आहे की जे माझ्या त्रिगुणमयी मायेच्या म्हणजे रजगुण ब्रह्माजी, सद्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी यांच्या पूजेद्वारे ज्ञान हरवून बसलेले म्हणजे नष्ट झालेले आहेत, ते केवळ मान सन्मानासाठी भुकेले, राक्षस स्वभाव धारण केलेले, मनुष्यांमध्ये नीच म्हणजेच सामान्य व्यक्तींपेक्षाही पतित स्वभावाचे दुष्कर्म करणारे मूर्ख माझी देखील भक्ती करत नाहीत. पवित्र गीता अध्याय 7 श्लोक 16 ते 18 मध्ये पवित्र भगवद्गीता बोलणारा ब्रह्म प्रभू म्हणत आहे की माझी भक्ती देखील ब्रह्म साधना 4 प्रकारचे साधक करतात. एक अर्थार्थी म्हणजे धनलाभ इच्छिणारे जे वेद मंत्रांनी जंत्रमंत्र, हवन इत्यादी करत राहतात. दुसरे आर्त म्हणजे संकट निवारणासाठी वेदांच्या मंत्रांचे जंत्रमंत्र, हवन इत्यादी करतात. तिसरे जिज्ञासू जे परमात्मा यांच्या ज्ञानास जाणण्याची इच्छा ठेवणारे केवळ ज्ञान संग्रह करून वक्ता बनतात व इतरांमध्ये ज्ञानश्रेष्ठतेच्या आधारावर उत्तम बनून ज्ञानी बनून अभिमानामुळे भक्तिहीन होतात. आणि चौथे ज्ञानी. या साधकांना हे ज्ञान होते की मानव शरीर वारंवार मिळत नाही, त्यामुळे प्रभू साधना पूर्ण झाली नाही तर जीवन व्यर्थ होऊन जाईल. त्यानंतर वेद वाचले ज्यामुळे याचे ज्ञान मिळाले की ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 गुणांची व ब्रह्म म्हणजे क्षरपुरुष तसेच परब्रह्म म्हणजे अक्षरपुरुष यांच्याही वर जो पूर्ण ब्रह्म आहे त्याची भक्ती केली पाहिजे, इतर देवतांची नाही. त्या ज्ञानी उदार आत्म्यांना मी चांगला वाटतो व मलाही ते यासाठी चांगले वाटतात की ते 3 गुणांच्या रजगुण ब्रह्मा, सद्गुण विष्णू, तमगुण शिवजी यांच्या वर जाऊन माझी म्हणजे ब्रह्म काल साधना तरी करू लागले, जी अन्य देवतांच्या साधनेपेक्षा उत्कृष्ट आहे. परंतु वेदांमध्ये ओम नामाचा जो केवळ ब्रह्म साधनेचा मंत्र आहे त्यालाच वेद वाचणारे विद्वान आपल्या स्वतःच्याच विचार विनिमयाने पूर्ण ब्रह्मचा मंत्र समजून अनेक वर्षांपर्यंत साधना करत राहिले, पण त्यांना प्रभूची प्राप्ती झाली नाही, अन्य सिद्धी मात्र प्राप्त झाल्या. याला कारण पवित्र गीता अध्याय 4 श्लोक 34 तसेच पवित्र यजुर्वेद अध्याय 40 मंत्र 10 मध्ये वर्णन केलेली पूर्ण ब्रह्मची साधना 3 मंत्रांद्वारे सांगणारा तत्वदर्शी संत प्राप्त झाला नाही. यामुळे ज्ञानी देखील ब्रह्म म्हणजे कालची साधना करून जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये फिरत राहिले. एक ज्ञानी उदारात्मा महर्षी चुणकजी यांनी वेद वाचले व एक पूर्ण प्रभूच्या भक्तीचा मंत्र ओम असा समजून याच नाम जपाने अनेक वर्षांपर्यंत साधना केली. एक मानधाता नावाचा चक्रवर्ती राजा होता. चक्रवर्ती राजा त्यास म्हणतात ज्याचे पूर्ण पृथ्वीवर शासन असेल. चक्रवर्ती होण्यापूर्वी त्याने आपल्या अंतर्गत राजांना युद्धाचे आवाहन दिले.
एका घोड्याच्या गळ्यामध्ये पत्र बांधून त्याला सर्व राज्यांमध्ये फिरवले. शर्त अशी होती की ज्यास राजा मानधाता याची गुलामी स्वीकार नसेल त्याला युद्ध करावे लागेल आणि त्याने त्या घोड्याला पकडून बांधावे. परंतु कोणीच घोडा पकडला नाही. महर्षी चुणकजींना ही गोष्ट समजली की राजाला अत्यंत गर्व झालेला आहे. त्यांनी राजाच्या युद्धाचे आवाहन स्वीकारले व युद्ध सुरू झाले. मानधाता राजाकडे 72 करोड सैन्य होते. त्यांचे 4 भाग करून एक भाग म्हणजे 18 करोड सैन्याकरवी महर्षी चुणकांवर आक्रमण केले. इकडे महर्षी चुणकजींनी आपल्या भक्ती साधनेच्या कमाईने 4 बॉम्ब बनवले व राजाच्या 4 भागात विभागलेल्या संपूर्ण सैन्याचा विनाश केला. विशेष श्री ब्रह्माजी, श्री विष्णूजी, श्री शिवजी तसेच ब्रह्म व परब्रह्म यांच्या भक्तीने पाप व पुण्य दोन्हींचे फळ भोगावे लागते. पुण्य स्वर्गात तर पाप नरकात व 84 लाख प्राण्यांच्या शरीरामध्ये अनेक यातना भोगाव्या लागतात. जसे ज्ञानी आत्मा श्री चुणकजींनी ज्या ओम नामाच्या जपाची कमाई केली त्यातील काही सिद्धिशक्ती तर 4 पुतळा बनवून संपवली, ज्यामुळे महर्षी म्हणवले गेले. काही साधना फळ महास्वर्गात भोगून पुन्हा नरकामध्ये जातील व पुन्हा 84 लाख प्राण्यांचे शरीर धारण करून कष्टावर कष्ट झेलेल. ज्या 72 करोड प्राण्यांचा म्हणजे सैनिकांचा संहार वचनाने केला त्याचा भोगही भोगावा लागेल. जरी कोणी शस्त्राने हत्या केलेली असो वा वचनरूपी तलवारीने, दोघांनाही समान दंड प्रभू देतो. जेव्हा महर्षी चुणकजींचा जीव कुत्र्याच्या शरीरामध्ये असेल त्याच्या डोक्यावर जखमा होतील आणि त्यात किडे बनून त्या सैनिकांचे जीव आपला प्रतिशोध घेतील. कधी टांग तुटेल, कधी मागच्या पायास अर्धांगवायू होऊन केवळ पुढील पायांवर घासून चालावे लागेल, तर कधी ऊन थंडीच्या कष्टाने असह्य पीडा नाना प्रकारे भोगाव्याच लागतील. म्हणून पवित्र गीता बोलणारा ब्रह्म काल गीता अध्याय 7 श्लोक 18 मध्ये स्वतः म्हणत आहे की हे सर्व ज्ञानी आत्मे उदार म्हणजे प्रामाणिक आहेत, परंतु पूर्ण परमात्मा यांची 3 मंत्रांची वास्तविक साधना सांगणारा तत्वदर्शी संत न मिळाल्यामुळे हे सर्वजण माझीच म्हणजे अनुत्तमाम अति अश्रेष्ठ मुक्तीच्या गती आशेमध्येच आश्रित राहिले. अर्थात माझी साधना ही अश्रेष्ठ आहे. म्हणून पवित्र गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये म्हटले आहे की हे अर्जुन, तू सर्व भावाने त्या पूर्ण परमात्मा यांच्या शरणात जा, ज्यांच्या कृपेने तू परम शांती व परम धाम म्हणजे सतलोक यास प्राप्त होशील. पवित्र गीताजीमध्ये श्रीकृष्णजींच्या शरीरामध्ये प्रेतवत प्रवेश करून ब्रह्म म्हणजे कालने सांगितले. त्यानंतर अनेक वर्षांनंतर पवित्र गीता व पवित्र 4ही वेद महर्षी व्यासजींच्या शरीरामध्ये प्रेतवत प्रवेश करून ब्रह्म म्हणजे क्षरपुरुषद्वारे स्वतः लिपिबद्ध केले आहे. यामध्ये परमात्मा कसा आहे, त्याची भक्ती कशी करायची व काय लाभ होईल ज्ञानाचे पूर्णपणे वर्णन आहे. परंतु पूजाविधी केवळ ब्रह्म म्हणजे क्षरपुरुष अर्थात ज्योती निरंजन कालपर्यंतचीच आहे. पूर्ण ब्रह्मच्या भक्तीसाठी पवित्र गीता अध्याय 4 श्लोक 34 मध्ये पवित्र गीता बोलणारा ब्रह्म स्वतः म्हणत आहे की पूर्ण परमात्मा यांच्या भक्ती व प्राप्तीसाठी एखाद्या तत्वज्ञानी संताचा शोध घेऊन जसे तो विधी सांगेल तसे कर. पवित्र गीता बोलणारा प्रभू सांगत आहे की पूर्ण परमात्मा यांचे पूर्ण ज्ञान व भक्ती विधी मला माहित नाही. आपल्या साधनेविषयी गीता अध्याय 8 श्लोक 13 मध्ये म्हटले आहे की माझ्या भक्तीचा तर केवळ एक ओम अक्षर मंत्र आहे, ज्याचा उच्चार करून अंतिम श्वासापर्यंत त्यजन देहम जप करण्याने माझ्या परमगतीला प्राप्त होईल. नंतर गीता अध्याय 7 श्लोक 18 मध्ये म्हटले आहे की ज्या प्रभूची आस असणाऱ्या आत्म्यांना तत्वदर्शी संत नाही भेटला, जो पूर्ण ब्रह्मची साधना जाणतो, ज्यामुळे ते उदारात्मे माझ्या म्हणजे अनुत्तमाम अति अनुत्तम परमगतीमध्येच आश्रित आहेत. पवित्र गीता बोलणारा प्रभू स्वतः म्हणत आहे की माझ्या साधनेने मिळणारी गती अर्थात मुक्ती देखील अति अश्रेष्ठ आहे. अन्य देवता रजगुण ब्रह्माजी, सत्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी यांची पूजा बुद्धिहीनच करतात. अध्याय 7च्या श्लोक 20 मध्ये म्हटले आहे की ज्याचा संबंध अध्याय 7च्या श्लोक 15शी सतत येतो. श्लोक 15 मध्ये म्हटले आहे की त्रिगुणमयी माया जी रजगुण ब्रह्माजी, सत्गुण विष्णूजी, तमगुण शिवजी यांच्या पूजेपर्यंत सीमित आहे.
व त्यांच्यापासून मिळणाऱ्या क्षणिक सुखाच्या द्वारे ज्यांचे ज्ञान हरण केले गेले आहे, अशा असुर स्वभाव धारण केलेले नीच व्यक्ती, दुष्कर्म करणारे मूर्ख मला भजत नाहीत. अध्याय 7 श्लोक 20 मध्ये म्हटले आहे की त्या भोगांच्या कामनेमुळे ज्यांचे ज्ञान हरण केलेले आहे ते आपल्या स्वभावाप्रमाणे प्रेरित होऊन अज्ञान अंधकाराच्या नियमांच्या आश्रित असणाऱ्या अन्य देवतांची पूजा करतात. अध्याय 7च्या श्लोक 21 मध्ये म्हटले आहे की जे भक्त ज्या देवतेच्या स्वरूपाची श्रद्धेने पूजा करू इच्छितात त्या भक्ताची श्रद्धा मी त्या देवतांच्या प्रती स्थिर करतो. अध्याय 7 श्लोक 22 मध्ये म्हटले आहे की जो भक्त ज्या श्रद्धेने एखाद्या देवतेची पूजा करतो त्यामुळे त्या देवतेपासून माझ्याद्वारेच विधित केलेल्या इच्छित भोगांना तो प्राप्त करतो. जसे मुख्यमंत्री म्हणतात की हे खालचे अधिकारी माझेच नोकर आहेत, मी त्यांना काही अधिकार देऊन ठेवलेले आहेत, त्यामुळे जे त्यांच्याही म्हणजे अधिकाऱ्यांच्या आश्रित आहेत त्यांना देखील माझ्याद्वारेच लाभ दिले जातात, पण तो पूर्ण लाभ नाही. अध्याय 7 श्लोक 23 मध्ये वर्णन केले आहे की परंतु त्या मंदबुद्धी असणाऱ्यांचे ते फळ नाशवंत असते. देवतांची पूजा करणारे देवतांनाच प्राप्त होतात. मदभक्त मतावलंबी जे वेदांमध्ये वर्णन केलेल्या भक्तिविधीनुसार भक्ती करणारे देखील मला ब्रह्म कालला प्राप्त होतात. अर्थात कालच्या जाळ्यातून कोणी बाहेर जात नाही. विशेष अध्याय 7 श्लोक 20 पासून 23 मध्ये म्हटले आहे की जी ही साधना कोणतेही पित्र, भूत, देवी देवता आदींची पूजा जे स्वाभाविकपणे करतात, मी ब्रह्म काल देखील त्या मंदबुद्धी लोकांना, भक्तांना त्या देवतांच्या प्रती आसक्त करतो. ते अज्ञानी साधक देवतांपासून जो लाभ प्राप्त करतात त्या देवतांना मीच म्हणजे काल काही शक्ती दिलेली आहे. त्याच्या आधारावरच त्यांचे म्हणजे देवतांचे पुजारी देवतांना प्राप्त होतील. परंतु त्या बुद्धिहीन साधकांची ती पूजा 84 लक्ष योनींमध्ये लवकरात लवकर घेऊन जाणारी आहे. पण जे भक्त मला काल ब्रह्मला भजतात, पूजतात, ते तप्तशिलेवरून नंतर माझ्या महास्वर्गामध्ये ब्रह्मलोकामध्ये जातात आणि त्यानंतर देखील जन्म मरणामध्येच राहतात. मोक्ष मात्र मिळणार नाही. याचा भावार्थ असा आहे की देवी देवतांना व ब्रह्मा, विष्णू, शिव व माता दुर्गा यांच्या साधनेपेक्षा भगवान ब्रह्मची साधना अधिक लाभदायक आहे. महास्वर्गामध्ये गेलेल्या साधकाचा स्वर्ग कालावधी 1 महाकल्पापर्यंत देखील असला तरी महास्वर्गामध्ये शुभकर्मांचे सुख भोगून नंतर नरक व अन्य प्राण्यांच्या शरीरामध्ये येऊन कष्ट सहन करावे लागणारच. पूर्ण मोक्ष मात्र मिळणार नाही. अर्थात त्यामुळे कालच्या जाळ्यातून मुक्ती मिळणार नाही.